पुलोमा. महर्षी भृगूंची पत्नी पुलोमा अत्यंत सौंदर्यवती व गुणवती होती. तिच्या विवाहापूर्वी पुलोम नावाचा राक्षस तिच्यावर अनुरक्त झाला. त्याने तिच्या पित्याजवळ तिची मागणी केली. तिच्या पित्याने बहुधा घाबरून त्याला होकार दिला. त्यामुळे तो तिच्याकडे वाग्दत्त वधू या दृष्टीने बघू लागला. कालांतराने महर्षी भृगूंनी तिला मागणी घातली. तिच्या पित्याला भृगू अधिक पसंत पडल्यामुळे पुलोम्याला दिलेल्या वचनास हरताळ फासून भृगूंशी तिचा विधिवत विवाह करून दिला. ती भृगूंची आवडती होती व ती त्यांच्याशी काया वाचा मनाने एकरूप झालेली होती. ती गर्भवती असताना भृगू स्नानाला आश्रमातून बाहेर पडले. तेव्हाच पुलोम राक्षस अचानक आश्रमात आला. गृहस्थ धर्माचे आचरण करणाऱ्या पुलोमेने त्याचे स्वागत केले व अतिथी सत्कार म्हणून तिने त्याला कंदमुळे अर्पण केली. तिचे आदरातिथ्य स्वीकारताना पुलोम्याला स्वतःच्या पूर्वायुष्याची आठवण झाली व हीच आपली वाग्दत्त वधू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या सुंदरीला बघून आधीच त्याची कामवासना जागृत झालेली होती. आता त्यात जुन्या आठवणींची भर पडली. आपल्याला सोडून तिच्या पित्याने दुसऱ्याला निवडले याचे शल्य त्याच्या उरी सलतच होते. तेव्हा पुलोमेचे हरण करण्याचे त्याने निश्चित केले. परंतु आपले कृत्य योग्य व न्याय्य आहे याची त्याला खात्री करून घ्यायची होती. होमशालेत प्रज्वलित झालेल्या अग्नीकडून शास्त्राधार मिळवण्याच्या प्रयत्नात तो त्याला म्हणाला, हे अग्नी, तू तर देवांचे मुख आहेस, तसेच तू सर्व साक्षी आहे. हिला मी पूर्वी मनाने वरले होते, तेव्हा ती माझीच भार्या आहे. असत्य वचनी तिच्या पित्याने माझ्याऐवजी दुसऱ्या जामाताची निवड केली. तेव्हा जरी तिचा विवाह भृगूंशी झाला असला तरी ती मुळात माझी पत्नी आहे. तेव्हा तिला स्वगृही घेऊन जाणे व भृगूंच्या तावडीतून तिला सोडवणे माझे कर्तव्य आहे.